पालघरमधले शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी बेपत्ता प्रकरणात एक खळबळजनक घटना घडली आहे। या प्रकरणात पोलिसांनी अशोक धोडी यांचा सख्खा भाऊ अविनाश धोडी याला ताब्यात घेतलं होतं, पण मंगळवारी रात्री अविनाश धोडी हा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला। अविनाश धोडी याच्यावर संशय का होता आणि तोच मुख्य संशयित आरोपी असताना पोलिसांच्या तावडीतून पळाल्यानं पोलीस करतायत तरी काय असा प्रश्न आता विचारला जातोय। पाहूया। शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी यांचं काय झालं याचं गूढ कायम असतानाच त्यात मोठा ट्विस्ट आलाय। अशोक धोडी यांच्या अपहरणाप्रकरणी ताब्यात घेतलेला अविनाश धोडी पोलिसांच्या तावडीतून पळालाय। अविनाश धोडी हा अशोक धोडी यांचा सख्खा भाऊ आहे। या प्रकरणातला मुख्य संशयित असलेला आरोपी अविनाश धोडी रात्री अंधाराचा फायदा घेऊन पोलिसांच्या ताब्यातून पसार झाल्याचं सांगण्यात येतंय। या प्रकरणी पोलिसांनी अविनाश धोडी याच्यासह वलसाडमधून मनोज राजपूत, सुनील रमेश धोडी यांनाही ताब्यात घेतलंय। अविनाश धोडी हा अशोक धोडी यांचा सख्खा भाऊ आहे। दोघा भावांमध्ये अनेक वर्षांपासून जमीन, प्रॉपर्टी आणि व्यवसायावरून वाद आहेत। या आधीही अविनाश धोडीनं अशोक धोडी यांच्यावर 21 एप्रिल 2024ला प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप आहे। अशोक धोडी यांचा थोरला मुलगा आशिष धोडी याचा 2018 मधला अपघाती मृत्यू अविनाश धोडीनंच घडवून आणल्याचाही आरोप आहे। अविनाश धोडी हा मोठा दारू माफिया आहे। तो चोरट्या मार्गाने दमणवरून दारू आणून महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये विकतो। पालघर जिल्ह्यातही त्याचं अवैध दारू विक्रीचं जाळं आहे। गुजरातमध्ये त्याच्यावर दारू तस्करी प्रकरणी अनेक गुन्हे दाखल आहेत। अशोक धोडी प्रकरणामध्ये 4 संशयितांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। त्यांनी जी माहिती उघडकीस आणलेली आहे त्याच्या आधारावर आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारावर पुढील तपास सध्या सुरू आहे। आमचे स्थानिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांचे 8 पथकं सध्या कार्यरत आहेत आणि साधारणतः संध्याकाळपर्यंत या संपूर्ण प्रकरणाचा छडा लागेल अशी परिस्थिती आहे। धोडीचे पोलीस अधिकाऱ्यांशीही संबंध असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे। अविनाश धोडी हाच खरा आरोपी असताना पोलिसांच्या तावडीतून तो सुटलाच कसा असा सवाल अशोक धोडींच्या कुटुंबियांनी विचारलाय। कसून चौकशी घ्यायला पाहिजे ना, तो कसा काय पळाला ते पोलिसांना थोडं बघायला पाहिजे होतं, लक्ष द्यायला पाहिजे होतं। अशोक धोडी आणि तुमचे पती आणि हा तुमचा धीर अविनाश धोडी यांच्यात वाद होता बऱ्याच वर्षांपासूनचा। 7-8 वर्षापासून वाद होता। काय काय वाद होता ते म्हणजे दमडाटा वगैरे मला द्यायच्या फोनवरती, काय तू त्यांना समजाव, जागेमुळे थोडं भांडणं होतं। तो खूप मोठा गुंडागिरी करतो इथे आपल्या वेवजी गावात आणि आमच्या इथे सर्व लोक वेवजी ग्रामस्थ वगैरे त्याला सर्व घालवतात। काय धंदा काय आहे त्याचा? दारू माफिया। दारू माफिया काय नक्की कशा पद्धतीने त्याचा व्यवसाय चालतो? तो पूर्ण वेवजी डहाणू बोईसर मार्गाने पूर्ण दारू तोड टाकतो। शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते अशोक धोडी 20 जानेवारीपासून गायब आहेत। डहाणूहून घरी यायला निघालेले अशोक धोडी यांची कार गोलवड बोर्डी मार्गावर दिसली। त्यानंतर त्यांचा पत्ताच नाही। या प्रकरणी पोलीस नीट तपास करत नसल्याचा आरोप अशोक धोडी यांच्या कुटुंबियांनी केला होता। आता या प्रकरणातला मुख्य संशयित अविनाश धोडी पोलिसांच्या तावडीतून पळाल्यानं पोलिसांच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय। मनोज सातवी, NDTV मराठी, मुंबई।